त्या दाईला येणार नाही. जिने वाहिले आयुष्यभर दोही संसार ओझे, त्या रमाईची सर कुणालाही येणार नाही. रमाईची सर कुणालाही येणार नाही. म्हणून काय म्हणायचं आहे, जे माता रमाईचे उपकार विसरले त्यांच्यासाठी हे गाणं सादर करत आहे. हजारो वर्ष छळलं तुला मनूच्या भटान, हजारो वर्ष छळलं तुला मनूच्या भटान, आणि सांग काय दिलं तुला त्या नवरात्रीच्या घटान. वास्तव आहे, तुला सुधीही जाण, तुला सुधीही जाण नाही त्याला का देवान. तुला घरकुल मिळालं माता रमाच्या अशी कशी तू शिकली, अशी कशी तू शिकली बाई शिकून हुकली. शिक्षण घेतल्यानंतरही जर मनातली अंधश्रद्धा जात नसेल तर ते शिक्षण काय कामाचं. एमपीएससी यूपीएससी करणारे जर उपवास धरत असेल तर काय कामाचं ते शिक्षण. बाबासाहेबांच्या पुण्याईनं जर नोकरीवर लागला नंतर मग देवधर्म करत हिंसा काय कामाचं ते शिक्षण. म्हणून काय म्हणायचं आहे, अशी कशी तू शिकली बाई शिकून हुकली. अशी कशी तू शिकली बाई शिकून हुकली. देव्या दारामध्ये मांडून, देव्या दारामध्ये मांडून दिवा लावून थकली.
माता रमाईच्या नावावर सरकारला दखल घ्यायचं काम पडलं. घरकुल योजनेला माता रमाईचं नाव असंच दिलं का? काहून कोणी देवीचं नाव दिलं नाही? रमाईचं का नाव दिलं असेल? माता रमाईचा त्याग सरकारला सुद्धा दखल घ्यायचं काम पडलं. अशी कशी तू शिकली बाई शिकून हुकली, देव्या दारामध्ये मान, देव्या दारामध्ये मान, दिवा लावून थकली. तुला घरकुल मिळालं, तुला घरकुल मिळालं, माता भीमा रमाशी बैमान. शब्दाला शब्द खराय बांधवांनो आणि मायमावल्यानो. भीमा रमाशी बैमान जर करशील बाई, भीमा रमाशी बैमान जर करशील बाई, 7:30 लागल माग, 7:30 लागल माग, रोज मरशील बाई. भीमा रमाशी बैमानी जर करशील बाई ग, 7:30 लागल माग, रोज मरशील बाई ग. आता तुम्ही म्हणता रोज कसं काय म्हणाल माणूस? तुम्हाला पण वाटेल रोज कसं काय म्हणाल बघा. गायकाने तुम्ही गायकाने गाऊन शब्द टाकला. भीमा रमाशी बैमानी जर करशील बाई ग, 7:30 लागल माग, रोज मरशील बाई ग. कारण का बाबासाहेब म्हणतात, शब्दाकडे लक्ष असू द्या, की स्वाभिमानी माणूस फक्त एकदा मरतो. स्वाभिमानी माणूस फक्त एकदा मरतो आणि लाचार माणसं रोज मरतात. स्वाभिमानी माणूस फक्त एकदा मरतो आणि लाचार माणसं रोज मरतात. म्हणून काय म्हणायचं आहे? भीमा रमाशी बैमान जर करशील बाई, 7:30 लागल माग, 7:30 लागल माग, रोज मरशील बाई. मान्य करावं लागल हे, मान्य करावं लागल हे, नको बोलू सत्ता माग, मान्य करावं लागल हे, नको बोलू सत्ता माग.
मान्य करावं लागेल हे नको बोलू सुद्धा आव्हानं. काय नको बोलू, काय मान्य करावं लागेल? तुला घरकुल मिळालं, तुला घरकुल मिळालं. भले घरावरचं नाव जर फोडलं तरी मी ते घरकुल भेटलं की ते पेंट मारून टाकतात त्या नावावर. सरकार म्हणते तुम्ही घरावर नाव टाका रमाईचं, रमाई आवास योजना लाभार्थ्याचं नाव टाका, आम्हाला फोटो पाठवा, नंतरच तुम्हाला शेवटची लिस्ट टाकतो. मान्य करावं लागेल हे नको बोलू सुद्धा आव्हानं. 59 जाती म्हणजे सोपं नाही. एसी कॅटेगरी म्हणजे आपल्याला नावही माहित नाही जातीचे काय काय. आपण फक्त ते मातंग, अजून चमार, असे फंगी, हे असे 4-5 जाती फक्त आपल्या ओळखीचे आहेत. 59 जाती त्या योजनेमध्ये बसतात आणि 59 जाती त्या योजनेचा लाभ घेतात. रमाईचं नाव घरावर टाकावं लागतं शेवटच्या हप्त्यासाठी का होणार. मान्य करावं लागेल हे नको बोलू सुद्धा आव्हानं. तुला घरकुल मिळालं, तुला घरकुल मिळालं, माता अजून एक वास्तव तुम्हाला सांगणार आहे या कलियुगामध्ये. 9 कोटी पिलासाठी, 9 कोटी पिलासाठी केली जीवाची लाही. माता रमाई आणि शोकांतिक आहे. 58 जाती सोडावं दुसऱ्या आपल्या बौद्ध समाजाच्या घरामध्ये, बऱ्याच घरांमध्ये अजून रमाईचा फोटो नाही. बाकीच्या 58 सोडा. 9 कोटी पिलासाठी केली जीवाची लाही. फोटो माता रमाईचा, 9 कोटी पिलासाठी केली जीवाची लाही. फोटो माता रमाईचा, फोटो माता रमाईचा तुझ्या घरात नाही. हे गाणं लिहिलेलं वास्तव आहे की नाही? आहे की नाही? हो किंवा नाही सांगा. आवाज येईना. वास्तव आहे की नाही? मी म्हणेन माता रमाईचा तुम्ही सर्वांनी म्हणायचं विजय असो. त्यागमूर्ती माता रमाईचा असो. आवाज नाही आला. सर्वांचा आवाज आला पाहिजे कारण घरकुल सर्वांनीच घेतले. त्यागमूर्ती माता रमाईचा तरी आवाज आला नाही. माय मावल्याचा आवाज येतो, इकडून आवाज येत नाही. त्यागमूर्ती माता रमाईचा ये बा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की ये बा. कोटी पिलासाठी
जीवाची लाही फोटो माता रमाईचा फोटो माता रमाईचा तुझ्या घरात नाही देवाऱ्यात देवा मोरा त्याला जाळाला पावाना पावानं तेल जाळलं देवासमोर दिव्यात नाही पण तुला घरकुल मिळालं तुला घरकुल मिळालं म्हातारा पण हा विषय लिहिताना मला 7 कडवे व्हायले तरी विषय संपना आता 3 कडवे तर झाले कंप्लीट अजून 2 कडवे आहेत विषय संपना काय काय म्हणा हाय बापाचा कायदा त्याचा घेतेस फायदा हाय जेव्हा आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली 1956 ला 14 ऑक्टोबर 1956 ला दीक्षा दिल्यानंतर बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा सुद्धा दिल्या पण त्याचं पालन करतो का आपण हाय बापाचा कायदा त्याचा घेतेस फायदा 22 प्रतिज्ञा मानायचा 22 प्रतिज्ञा मानायचा नुसता करतेस वादा तुला घरकुल मिळालं तुला घरकुल मिळालं म्हातारा शेवटच्या काळामध्ये काय सांगायचं खऱ्या रीतीनं बोलायचं स्वाभिमानानं जगायचं बाबासाहेबांनी सांगितलं स्वाभिमान जिवंत ठेवा भाकरीपेक्षाही स्वाभिमानाला महत्व द्या स्वाभिमानानं जगायचं खरंच बोलायचं खऱ्या रीतीनं बोलायचं खरं आहे ते तोलायचं खऱ्या रीतीनं बोलायचं खरं आहे ते तोलायचं
उद्धार करत्याला आपल्या उद्धार करत्याला कसं विसरून चालायचं खरं रीतीनं बोलायचं खरं आहे ते बोलायचं आपल्या उद्धार करत्याला आपल्या उद्धार करत्याला कसं विसरून चालायचं खरं आहे ते सांगितलं या प्रशांत भावानं खरं आहे ते सांगितलं खरं आहे ते सांगितलं या प्रशांत भावानं काय सांगितलं तुला घरकुल मिळालं तुला घरकुल मिळालं माता रमाच्या नावानं तुला सुख ही राग नाही दिलं